Hello friends, welcome to my channel. मराठी सुलभ भारती इयत्ता चौथी. पाठ 30वा खुर्ची आणि स्टूल. कवित्री आहेत विंदा करंदीकर. ऐका व वाचा. खुर्ची म्हणाली, अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला. मग खुर्ची म्हणजे चेअर. खुर्ची म्हणाली, अरे स्टूला, स्टूल म्हणजे टेबल. अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला. खुर्ची काय म्हणाली स्टूलाला, अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला. स्टूल म्हणाले, त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी. मग स्टूल खुर्चीला काय म्हणाले, ज्यावेळी म्हणजे त्याच वेळी जेव्हा तू हाताने काय वाजवशील, टाळी वाजवशील. मग काय म्हणाले स्टूल म्हणाले, त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी. हे ऐकून पंखा हसला, पाय नसून फिरत बसला. मग हे जे संवाद जो चालला होता खुर्ची आणि स्टूल बद्दलचा, तो कोण ऐकत होता, पंखा. तर पंखा म्हणजे फॅन. मग पंखा हसला, मग पाय नसून फिरत बसला. काय सांगितलं आहे, खुर्ची म्हणाली, अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला. खुर्ची काय म्हणाली स्टूलाला, अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला. स्टूल म्हणाले, त्याच वेळी जेव्हा हाताने वाजवशील टाळी. हे ऐकून पंखा हसला, पाय नसून फिरत बसला. प्रश्न पहिला, कोण कोणास म्हणाले ते लिहा. 1. केव्हा येणार चालायला तुला. उत्तर, खुर्ची स्टूलाला म्हणाली. 2. जेव्हा हाताने वाजवशील टाळी. उत्तर, स्टूल खुर्चीला म्हणाले. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. खुर्ची स्टूलाला काय म्हणाली. उत्तर, केव्हा तुला चालायला येणार असे खुर्ची स्टूलाला म्हणाली. 2. स्टूल खुर्चीला काय म्हणाले. उत्तर, जेव्हा हाताने टाळी वाजवशील असे स्टूल खुर्चीला म्हणाले. 3. पंखा काय करत बसला. उत्तर, पंखा पाय नसून फिरत बसला. प्रश्न पहिला, कोण कोणास म्हणाले ते लिहा. 1. केव्हा येणार चालायला तुला. उत्तर, खुर्ची स्टूलाला म्हणाली. 2. जेव्हा हाताने वाजवशील टाळी. उत्तर, स्टूल खुर्चीला म्हणाले. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. खुर्ची स्टूलाला काय म्हणाली. उत्तर, केव्हा तुला चालायला येणार असे खुर्ची स्टूलाला म्हणाली. 2. स्टूल खुर्चीला काय म्हणाले. उत्तर, जेव्हा हाताने टाळी वाजवशील असे स्टूल खुर्चीला म्हणाले. 3. पंखा काय करत बसला. उत्तर, पंखा पाय नसून फिरत बसला. प्रश्न तिसरा, खालील शब्दसारणीत योग्य ठिकाणी लिहा. फूल, फळा, खिडकी, दरवाजा, झाड, वही. तो, ती आणि ते. उदाहरणार्थ, तो पंखा म्हणून पंखाच्या कॉलम मध्ये आपण लिहिलेला आहे. ती खुर्ची म्हणून खुर्ची कुठे आहे, तीच्या कॉलम मध्ये लिहिलेली आहे. ते स्टूल म्हणून स्टूल तेच्या कॉलम मध्ये लिहिलेला आहे. आता पहिलं फुलला आपण म्हणतो ते फूल म्हणून तेच्या कॉलम मध्ये फूल येणार. फळा, तो फळा म्हणून तोच्या कॉलम मध्ये फळा येणार. ती खिडकी, मग तीच्या कॉलम मध्ये खिडकी येणार. तो दरवाजा, मग
तोच्या कॉलम मध्ये दरवाजा येईल. ते झाड, मग तेच्या कॉलम मध्ये झाड येईल. ती वही, मग तीच्या कॉलम मध्ये वही येईल. प्रश्न तिसरा, खालील शब्द सारणीत योग्य ठिकाणी लिहा. फूल, फळा, खिडकी, दरवाजा, झाड, वही. तो, ती आणि ते. उदाहरणार्थ, तो पंखा म्हणून पंखाच्या कॉलम मध्ये आपण लिहिलेला आहे. ती खुर्ची म्हणून खुर्ची कुठे आहे, तीच्या कॉलम मध्ये लिहिलेली आहे. ते स्टूल म्हणून स्टूल तेच्या कॉलम मध्ये लिहिलेला आहे. आता पहिलं फूल, फुलला आपण म्हणतो ते फूल म्हणून तेच्या कॉलम मध्ये फूल येणार. फळा, तो फळा म्हणून तोच्या कॉलम मध्ये फळा येणार. ती खिडकी, मग तीच्या कॉलम मध्ये खिडकी येणार. तो दरवाजा, मग तोच्या कॉलम मध्ये दरवाजा येईल. ते झाड, मग तेच्या कॉलम मध्ये झाड येईल. ती वही, मग तीच्या कॉलम मध्ये वही येईल. वाचन. खुर्ची आणि स्टूल. खुर्ची म्हणाली, अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला. स्टूल म्हणाले, त्याच वेळी, जेव्हा हाताने वाजवशील टाळी. हे ऐकून पंखा हसला. पाय नसून फिरत बसला. विंदा करंदी कर. वाचन. खुर्ची आणि स्टूल. खुर्ची म्हणाली, अरे स्टूला, केव्हा येणार चालायला तुला. स्टूल म्हणाले, त्याच वेळी, जेव्हा हाताने वाजवशील टाळी. हे ऐकून पंखा हसला. पाय नसून फिरत बसला. विंदा करंदी कर. Please like and subscribe my channel. Visit my website komalahirrao.com. Thanks for watching.